काल प्रशासनाने बजेट सादर केलं सभापती साहेबांना आणि आज त्याचा सगळा साहेबांनी सांगितलं रात्री अभ्यास करून या. तुम्हाला सांगतो रात्री झोपलोच नाही, चांगला अभ्यास करून आलो. पण इथं आल्यानंतर ते वाचन चालू झाल्यानंतर एक 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 गोष्ट समोर यायला लागली. आमच्या महिला नगरसेवकांनी काय सांगितलं, वारे साहेबांनी सांगितलं, महापौर साहेबांनी सांगितलं, मनसुर साहेबांनी, काकू सगळ्यांनी ज्यांनी त्यांनी ज्याच्या पद्धतीने मान्य करायचा प्रयत्न केला. 1710 कोटीचं बजेट सादर केलं. म्हणजे एवढं फुगीर बजेट आहे. तर बाहेर गेल्यानंतर लोक विचारतात तुमचं बजेट किती आहे, त्यांना सांगितलं 1710 कोटी. मग त्यांना असं वाटतं की शहरात म्हणजे एकदम सुजलाम असं जे नगरकडे कधी फिरकले नाही. आता तर फक्त फुगीर बजेट न ठेवता महानगरपालिका म्हणजे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत त्याच्यात सगळ्या गोष्टी मला असं वाटतं महानगरपालिका देतील. त्याच्यात लाईट असेल, पाणी असेल, रस्ता असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल. आता तुम्ही मागाशी मुद्दा वाचलाच हो, त्या शिक्षणाला काहीतरी 50% आपण जवळजवळ 7 कोटी रुपये खर्च करतो. आता 7 कोटी रुपये जेव्हा शिक्षण विभागात खर्च होतो, काय त्या महानगरपालिकेतून आतापर्यंत जे महानगरपालिकेची शाळा स्थापन झाल्या त्यातून किती मुलं स्पर्धा परीक्षा पास झाले.